आहे। परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीची राजकीय रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। 18 जून 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सर्वांचं लक्ष 22 जून 2026 रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे। निकालापूर्वी राजकीय वर्तुळात विविध चर्चा आणि अंदाजांना उधाण आलं आहे। या निवडणुकीत मुख्यतः 3 नावांची सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली। एका बाजूला महायुतीचे उमेदवार, दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार, युवा नेते सुशील भैया देशमुख आणि तिसऱ्या बाजूला डॉक्टर विवेक नावंदर। मतदानाच्या दिवशी तिन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे चित्र दिसून आले। मतदानानंतर आता मतदार आणि राजकीय जाणकारांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे। अनेकांच्या मते मराठा समाजातील मतदारांचा आणि माजी आमदार सुरेशराव देशमुख यांच्या प्रभावाखाली मतदारांचा कल सुशील भैया देशमुख यांच्या दिशेने झुकलेला दिसत असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे काही राजकीय वर्तुळात अशीही चर्चा रंगत आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS विचारधारेशी संबंधित मतदारांचा कल डॉक्टर विवेक नावंदर यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे। याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय चर्चांमध्ये हा विषय सातत्याने ऐकायला मिळत आहे। विशेष म्हणजे अनेकांच्या मते ही लढत आता तिरंगी राहिलेली नसून थेट 2 उमेदवारांमध्ये होत असल्याचे चित्र आहे। राजकीय चर्चांमध्ये अपक्ष उमेदवार सुशील भैया देशमुख आणि डॉक्टर विवेक नावंदर यांचीच नावे सर्वाधिक घेतली जात आहे। मुस्लिम समाजामध्येही विविध प्रकारच्या चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे। मात्र प्रत्यक्षात कोणाला किती मते मिळाली आहेत याचे खरे उत्तर 22 जून रोजी मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे। 18 जून रोजी मतदान झाले, आता 22 जून रोजी निकाल लागणार आहे। त्यामुळे संपूर्ण परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागलं आहे। सुशील भैया देशमुख बाजी मारणार का? डॉक्टर विवेक नावंदर विजय मिळवणार का? की महायुतीचे उमेदवार सर्व अंदाज फोल ठरवणार? याचे उत्तर काही तासातच मिळणार आहे। मात्र ही सर्व चर्चा आणि अंदाज असून अंतिम निर्णय मतदारांनी दिलेल्या मतांवरच अवलंबून आहे। तुमच्या मते या निवडणुकीत कोण विजयी होईल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। प्रतिनिधी परवेश शेख।